माय गॉड! इतके सारे मिशोचे पार्सल, सगळं काही किचनसाठी सामान मागवलेलं आहे. तर चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा व्हिडिओ आहे मिशो किचन फाइंड. आणि जे गोष्टी मला म्हणजे पाहिजे होत्या, खूप दिवसापासून विशलिस्टमध्ये होत्या, त्या सगळ्या मी आता ऑर्डर केल्या आणि म्हटलं एक प्रॉपर व्हिडिओ बनवावा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकसाथ मला दाखवता येतील. आणि एक दोन गोष्टी ज्या माझ्या आलेल्या नाही आहेत आणि जशा येतील मी तशा व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला, पहिला जो आहे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते. तर ही अशी ना, म्हणजे तुम्ही याला गाळणी म्हणू शकतात किंवा स्टीमर म्हणू शकतात, किंवा मग जे आहे ना, तुम्ही फ्रूट बास्केट म्हणून याला यूज करू शकतात. आणि जी किंमत वगैरे असेल ना, मी तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीची जी आहे ना स्क्रीनवर देईल, आणि ज्या गोष्टीची मला माहिती असेल त्याची मी तुम्हाला जे आहे लगेच सांगत जाईल व्हिडिओमध्ये. आणि जमलंच तर साईडला एक त्याचा फोटो पण देईल, म्हणजे तिथे पिक्चरमध्ये कसे दिसते म्हणून. तर हे असं छोटंसं जे आहे असेंबल करायचे आहे. त्याचे लेग तुम्ही त्याला म्हणू शकतात. वर एक धरण्यासाठी जे आहे ते दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही स्टीमिंग करण्यासाठी जर काही ठेवलं तर तुम्ही जे आहे ते पकडून तुम्ही वर काढू शकतात. क्वालिटी चांगली आहे. आणि हे ना मला 159 रुपयाला मिळालेले आहे. 2-4 रुपयांनी तुम्ही घेणार तेव्हा कमी जास्त किंमत होऊ शकते सगळ्याच प्रोडक्टची. आणि क्वालिटी मला असं वाटतं आहे की 150 रुपयाच्या मानाने क्वालिटी चांगली आहे. तसं मी अजून याला म्हणजे स्टीम वगैरे करून बघेल की जंग वगैरे काही लागतो का, पण मला असं वाटतं आहे की म्हणजे पातळ आहे, जे स्टीलची क्वालिटी ना ती पातळ आहे, पण चांगलं आहे, जंग वगैरे लागणार नाही असं मला वाटतं. तर चला, हे पहिलं प्रोडक्ट आहे. आणि आता जे काही स्टीमिंगसाठी मला काही पाहिजे असेल, काही वाफवून घ्यायचं आहे भाजीपाला वगैरे, तो मी यामध्ये जे आहे ते बनवेल आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेल. चला, वळूयात नेक्स्ट प्रोडक्टकडे. तर दुसरं जे प्रोडक्ट आहे ना, माझं किती दिवसापासून म्हणजे एक लायटर आहे माझ्याकडे, आणि ते ना मी इतक्या वेळा त्याला इतकं मारते ना, तरीही त्याच्यातून म्हणजे तो गॅस ना लवकर जे असतं ना फायरच त्याचं पकडतच नाही. म्हणून म्हटलं चला मागूयात. असं स्क्रोलिंग करताना मिशोवर बघितलं तर इतके छान क्यूट मॅट फिनिशिंगमध्ये ब्लॅक कलरमध्ये मला हे जे आहे लायटर मिळाले. हे दोघंही मला 213 रुपयाचे की 23 रुपयाचे जे आहे ते मिळालेले आहेत. सेटमध्ये होतं. यामध्ये एक लॉंग पण मिळतं आणि एक शॉर्ट, म्हणजे तुम्हाला जर एखादी म्हणजे अजून बघा ते लायटरसारखं असतं तसं पण आहे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये. मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, आणि एक मोठं एक छोटं असतं ना त्याची पण देते, जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे यूज करू शकतात. आणि ब्लॅक आहे म्हणून ते किचन काउंटर टॉपवरही छान दिसतं, आणि व्यवस्थित जर तुम्ही क्लीन करून ठेवलं तर असंच नवंचं नवं छान दिसेल. आणि ही गरजेची अजून एक गोष्ट होती जी माझी मागवलेली आहे मी, मला आवडलेलं आहे आणि अगदी मस्त असं, म्हणजे खूप हार्ड नाही आहे ते चालवायला, सॉफ्ट आहे. असं जेव्हा आपण त्याला बटन दाबतो ना तेव्हा सॉफ्ट आहे. सगळ्यांची लिंक तुम्हाला बाय द वे डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे, जसं मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते त्याप्रमाणेच तुम्हाला लिंक जे आहे त्याच्या मिळून जातील. आणि आता नेक्स्ट मी जे आहेत ना हे चाकू घेतलेले आहेत. नाईफचा हा सेट आहे, छोटा, मीडियम आणि नंतर जो आहे मोठा. यानंतर मी अजून एक सेट घेतला आहे, तो पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच. तर बघा, पर्टिक्युलर जर ह्या सेटची गोष्ट करायला घेतली ना तर असा डिझाईनवाला घेतला आहे मी. म्हणजे कधीतरी बघा असं छान वाटतं ना की असं डिझाईन असली आणि आपण कट करतोय, आणि बेसिकली आपण व्हिडिओ वगैरे जसं मी बनवते तर काहीतरी दाखवायला मला जेव्हा असे म्हणजे कट करताना तुम्हाला काही दाखवायचं आहे तर तसं छान वाटेल. आणि मी बऱ्यापैकी याच्या आधीही असे व्हिडिओमध्ये पाहिले होते, आणि त्यांचं म्हणणं हे होतं की याचा म्हणजे जो ही जी प्रिंट आहे ना याच्यावरची, तर ही निघत नाही. आता तुम्ही जर खूपच त्याला घासणीने घासून काढलं तर मग निघू शकतं असं मला वाटतं, पण तुम्ही नॉर्मल वॉश करून घेताय किंवा नुसतं सॉफ्ट असं स्क्रबरने तुम्ही स्क्रब करून घेताय तर मग याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती जाणार नाही. खूप स्ट्रॉंग आहे. मी जेव्हा याला म्हणजे अनबॉक्सिंग जेव्हा केली ना मी, तेव्हा थोडंसं दगडावर जरा घासण्याचा प्रयत्न केला की निघतं काय म्हणून, पण काही निघालं नाही. सो स्ट्रॉंग आहे त्याची जी प्रिंट आहे. आणि त्याचं जे हँडल आहे ना ते पण खूप छान आहे, दणगट आहे. त्यामुळे हा चाकू आणि हँडल दोघे वेगवेगळे होणार नाही, कारण बरेच चाकू असेच असतात वेगवेगळे होऊन जातात. सो यांची क्वालिटी पण खूप छान आहे. यांची प्राईस थोडीशी कॉस्टली आहे, पण क्वालिटीच्या मानाने मला असं वाटतं की 330 रुपयामध्ये हे एकदम परफेक्ट आहेत. एक्झॅक्ट प्राईस मला माहीत नाही, 2-4 रुपये कमी जास्त होऊ शकतात. तर अशी ही जी होती ना नाईफचा हा सेट होता. मोठावाला याच्यामधला जो चाकू आहे ना, तर तुम्ही म्हणजे नॉनव्हेज वगैरे खात असाल तर मग तुमच्या जास्त हा फायद्याचा आहे असं मला वाटतं. तसं आम्ही नॉनव्हेज खात नाही, पण तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तो कटिंग वगैरे करण्यासाठी मे बी मला असं वाटतं की तो त्यासाठी यूज होऊ शकतो. मी त्याला कसा यूज करेल तुम्हाला दाखवेलच मी फ्युचरमधल्या व्हिडिओमध्ये. आणि बघा, ही एक म्हणजे मला असं वाटतं ना की हे क्लिनिंगसाठी आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी एक ब्रश दाखवते बघा विंडो क्लीन करण्यासाठी, मॅट्रेस क्लीन करण्यासाठी, तसा हा एक ब्रश ना आपल्या घरामध्ये मस्ट आहे. हा घेतल्यानंतर
त्यानंतर मग मला याचं जे आहे थोडंसं महत्त्व कळलं की ठीक आहे, छान आहे आणि इतक्या स्वस्तमध्ये 160 रुपयामध्ये हा ब्रश मला मिळालेला आहे. आणि याची जी हाईट आहे ना ती भरपूर मोठी होते. मी तुम्हाला डेमोस देऊन दाखवेल थोड्या वेळाने. सो अशा पद्धतीने त्यांचं जे हँडल आहे ना तर ते असं आहे आणि याचे जे फर आहेत ना, म्हणजे याचं जे मेन क्लिनिंगचा जो पार्ट आहे, हे जे फर आहेत ना हे पण खूप सॉफ्ट आहेत. तुम्ही जर डस्टिंग वगैरे करत असाल तर चांगल्या पद्धतीने बारीक बारीक धूळ पण सगळी निघून जाईल याने, किंवा तुम्हाला फॅन वगैरे क्लीन करायचे, नाहीतर मग तुम्हाला जर पूर्ण भिंतच त्याच्यावर धूळ बसली आणि तुम्हाला काढून घ्यायचं आहे, तर मला असं वाटतं की खूप छान याच्याने क्लिनिंग होणार आहे. आणि हा रॉड जो आहे ना बऱ्यापैकी भरपूर मोठा होतो, म्हणजे तुमच्या घराची म्हणजे भरपूर जास्त जरी हाईट असली ना तरीही तुम्ही अगदी त्याच्यातला कानाकोपऱ्यामधलं जाडं वगैरे जे आहे ते याच्याने काढून घेऊ शकतात. आणि हवा तेव्हा तुम्हाला छोट्या साईजमध्ये यूज करायचं आहे, डस्टिंग वगैरे करायची, तेव्हा तुम्ही नॉर्मल याची जी साईज आहे ती तुम्ही करून त्याला यूज करू शकतात. असा 2 पार्टमध्ये हा येतो आणि इझिली जसं आपण ढक्कन वगैरे फिरवतो तसं फक्त फिरवायचं आहे आणि हा असेंबल होऊन जातो. सो क्वालिटीच्या मानाने म्हणजे तेवढ्या प्राईसमध्ये 160 रुपयामध्ये मला असं वाटतं की खूपच छान जो आहे हा मिळालेला आहे. आणि त्यातल्या त्यात त्याचं जे वरचं जो फरवाला जो भाग आहे ना, तर तुम्हाला समजा फॅन वगैरे क्लीन करायचा आहे आणि इथे बघा तुम्ही त्याची लेंथ बघू शकतात किती मोठा होता येतो. एवढ्या मोठी साईजमध्ये जे आहे त्याची हाईट तेवढी जात असते, म्हणजे तुम्ही इझिली कुठलाही घरातला कोपरा जो आहे तो याच्याने क्लीन करून घेऊ शकतात. आणि याचा जो फरवाला भाग आहे ना वरचा, तर तो जो आहे ना तो बेंड होतो, म्हणजे तुम्हाला जर फॅन क्लीन करायचा आहे, फॅनचा वरचा जो भाग असतो तो तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे, तर तुम्ही त्याला इथून ना असं मोडू शकतात आणि त्यानंतर जो आहे तुम्ही पूर्ण व्यवस्थित जे आहे व्यवस्थित जोर लावून त्याला क्लीन करून घेऊ शकतात. जसं आता बघा इथे मी जे आहे असं मोल्ड करून त्याला जे आहे क्लीन करते, तर असं पण त्याला जे आहे तुम्ही करू शकतात. त्यामध्ये एक थिक अशी वायर आहे ज्याने तो सरळ किंवा पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्याला मोडून असा यूज करू शकतात. तर मला असं वाटतं की बघा विचार करा, याची तुम्हाला गरज आहे आणि एवढा जास्त कॉस्टली पण नाही आहे, हलका फुलका छान, हात पण दुखत नाही क्लिनिंग वगैरे करताना. तर हा तर मला असं वाटतं की मस्ट बाय प्रोडक्ट आहे. विचार करा यावर आणि लिंक तर मी दिलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. चला आता बघूयात नेक्स्ट प्रोडक्ट. तर म्हणजे काय होतं आहे ना की मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी हे सगळे प्रोडक्ट मागवलेले नाही आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण तुम्हाला सांगितलं की मला गरज आहे. यातला 2-4 प्रोडक्ट्स मी छानपैकी यूज करून बघितले, कारण सगळे प्रोडक्ट एकाच दिवशी येत नाही, त्यामुळे मी 1-2 यूज करून बघितले जेणेकरून तुम्हाला मला रिव्ह्यू जो आहे तो देता येईल. मी तुम्हाला सांगितलं तसं अजून एक नाईफचा जो सेट आहे, चाकूंचा सेट, तो मी हा मागवलेला आणि हा जो सेट होता ना हा फक्त मला 150 रुपयाला जो आहे तो मिळालेला आहे. आणि तो जो मग तुम्हाला जो पहिले दाखवला ना तो आणि हे दोघंही खूपच शार्प आहेत आणि हा असा 3च्या सेटमध्ये मिळतोय. ॲक्च्युली तुम्हाला बघा पिक्चर दाखवते मी इथे, तर इथे ना 4चा सेट दिसतोय पण हा 3चाच मिळतो. आणि काय होतं माहिती का, मी तुम्हाला जर तुम्ही एखादी गोष्ट घेताय ना, जी लिंक देते ना तुम्ही त्याच लिंकवरून घ्या. काय होतं बऱ्याच वेळा आपण त्याला स्क्रोल करत जातो आणि मग खाली त्याच्यापेक्षा 2-4 रुपयांनी सेम प्रोडक्ट आपल्याला 2-4 रुपयांनी कमीमध्ये दिसलं की तुम्ही ते घेतात आणि त्यांचा सेलर जो असतो ना तो डिफरंट असतो आणि तुम्ही दुसऱ्या सेलरकडून जर एखादी गोष्ट घेताय मग त्याच्या क्वालिटीची जिम्मेदारी म्हणजे मी नाही घेऊ शकत, कारण मी ज्याच्याकडून मागवलंय मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देते आणि भरपूर वेगवेगळे सेलर असतात. त्यामुळे जे आहे तुम्ही तेवढं जे आहे लक्षात ठेवा की लिंक दिलेली आहे त्यावरूनच घेत जा. सो हे दोघंही सेट खूपच छान आहेत आणि मी असा विचार करते की हा मोठावाला सेट मी ठेवावा, कारण छोट्यामध्ये काय होतं मला असं वाटतं की सगळंच ठेवावं, पण एवढे चाकू 6 मी करू काय, ऑलरेडी घरामध्ये 2-3 आहेत. तर मी जो छोटावाला आहे ना तर तो मी रिटर्न करण्याचा विचार करते, कारण यामध्ये एक छोटावाला जो आहे तो मला मिळालेला आहे. म्हटलं असं सेट होईल छान आणि छान तुम्हाला किचन डेकोर करून ठेवायचं असेल ना तर हा एक जो कलर आहे ना खूप क्यूट आहे. त्यामधलेही तिघंही कलर खूप क्यूट आहेत खरं सांगायचं म्हटलं तर, आणि धारदार एवढे आहेत ना की काय सांगू. आणि बघा अजून एक प्रोडक्ट मिळतं, मला असं वाटतं की मीशोवर ते 150 रुपयाच्या आसपास असेल. तुम्हाला चाकूला जर धार लावायची असेल ना तर ते पण म्हणजे घरामध्ये असणं मला असं वाटतं की मस्ट आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्या घरात ते चाकू खूप छान असतात पण त्यांची धार चालली जाते. आणि गावाकडे कसं आहे की लोक फिरतात असे धार लावून देणारे जे लोक असतात ना ते येतात, पण शहराकडे नाही येते म्हणजे एवढे जास्त येत नाही. तर त्या सिच्युएशन घरामध्ये जर एखादं असं इक्विपमेंट असलं की आपण घरीच चाकूला धार देऊ शकतो तर मग मी त्याचीही लिंक तुम्हाला तशी देते, तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही घेऊ शकतात. सो चाकूचा सेट झाला दोघंही, आणि घ्यायचे तर मला दोघंच ठेवावीशी वाटतं आहे, पण एक करेल मी कुठला तरी रिटर्न. सो चला नेक्स्ट प्रोडक्ट आता. आणि हे ना मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलं होतं बघा की माझ्याकडे ना चॉपिंग बोर्ड आहे, पण जो दोरीने होडतो ना आपण हाताने, माझ्याकडे तो आहे. तर आता काय होतं की म्हणजे कांदा टोमॅटो सगळं एकसाथ चॉप करायचं म्हटलं ना की हात फार दुखायला लागतो, आणि म्हणून मी तुम्हाला तेव्हा पण म्हटली होती की मला असं वरून प्रेस करणारं पाहिजे, आणि म्हणून मी बघा असं मोठ्या कॅपॅसिटीचं मागवलेलं आहे. आणि याचे जे ब्लेड्स आहेत ना
ना तर ते खालून वरपर्यंत ब्लेड्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही एक पण कांदा यामध्ये टाकताय ना तर मला असं वाटतंय की खालचा ब्लेड जे आहे ना खूप खाली आहे. त्यामुळे तुमचा जो कांदा आहे ना तुम्ही कमी क्वांटिटी घेतली ना तरी पण तुमचा कांदा असो टोमॅटो असो तो छान पद्धतीने चॉप होऊन जाणार आहे. फक्त याची हाईट मोठी असल्यामुळे ते आजूबाजूला उडतं. मग तेवढं तुम्हाला जे आहे थोडं शेक करून त्याला खाली पाडून मग करू शकतात. पण तुम्हाला जर मोठ्या क्वांटिटीत करून घ्यायचं आहे मग तर टेन्शनच मिटलं. आणि म्हणून छोट्या किंवा मोठ्या क्वांटिटीत तुम्हाला सामान यामधून चॉप करून घ्यायचं आहे तर मग मला असं वाटतं की एक छोटं मोठं वेगवेगळं घेण्यापेक्षा एकच घ्यायचं. करताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला, थोडं शेक करून त्यातलं सामान खाली पाडून मग परत चॉप करावं लागेल. पण करणं खूप सोपं झालेलं आहे. वरून फक्त प्रेस करायचं आणि एकच वेळा प्रेस केलं ना महत्त्वाचं म्हणजे तर ते बराच वेळ म्हणजे गोल गोल फिरत असतं. म्हणून तेही काही टेन्शन नाही. एवढं हात दुखायचं टेन्शन मिटलं माझं. क्वालिटी पण खूप छान आहे. ब्लेड पण खूप धारदार आहेत त्यामुळे जे पण तुम्ही टाकताय त्यामध्ये ते पटापट चॉप होऊन जाणार आहे. आणि माझं तरी आता ते ओढण्याचं दोरी ओढण्याचं टेन्शन जे आहे ते मिटलेलं आहे. आणि आता ही एक गोष्ट जी आहे मी माझ्या फ्रीजच्या ऑर्गनाईज करण्यासाठी जे आहे ते मागवलेलं आहे. माझ्याकडे असे वेगवेगळे डबे आहेत जे मला कधीतरी कुठून तरी असे मिळालेले असतात. मी त्यांनाच वेगवेगळा जो फ्रीजचा सामान असतो तो ठेवण्यासाठी यूज करत असते. पण खूप इच्छा होती माझी की एकसारखे डब्बे जे आहेत ते असायला पाहिजे. आणि मी बऱ्यापैकी म्हणजे कोथिंबीर वगैरे अशा ज्या बाकीच्या गोष्टी असतात ना डब्बे नसल्या कारणाने मी त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवते. सो फायनली हे असं एक जे डब्यांचा सेट आहे फ्रीजसाठी तो मी मागवलेला आहे. तर बघा असे 6 डब्यांचा हा सेट आहे. त्यांना झाकण आहे. मध्ये एक त्यांनी अशी मेश दिलेली आहे. जाडी जी असते ती दिलेली आहे. म्हणजे जे पण सामान तुम्ही त्यामध्ये ठेवताय कोथिंबीर मिरची वगैरे जे काही ठेवत आहात तुम्ही त्यामध्ये आणि म्हणजे काय होतं की त्यामध्येही घाम सुटायला लागतो आणि मग तो घाम जेव्हा खाली लेअर त्याची तयार होते ना तर तेवढा जो पण सामान असतो खालचा तुम्ही मेथी ठेवा किंवा कोथिंबीर ठेवा मग त्या जे खालचे पत्ते असतात ना ते खूप ओलसर व्हायला लागतात आणि मग सडायला लागतात. पण अशी जाडी असली ना आणि त्यावर तुम्ही सामान ठेवताय म्हणजे मग तुमचा जो काही तुम्ही सामान ठेवताय तो वरच्या वर राहील त्यामध्ये आणि तो पाण्याला टच होणार नाही आणि मग तुमचं जे काही तुम्ही फ्रूट्स ठेवताय व्हेजिटेबल ठेवताय ते तुमचं खराब होणार नाही. सो ह्या मेशचा हा जो फायदा आहे ना तो मला भरपूर मिळणार आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. आणि हे मला जे आहे आय थिंक 232 रुपयाला हे बॉक्स जे आहे 6चा सेट मिळालेला आहे. 5चा सेट पण मिळतो यामध्ये पण 6चा सेट थोडा जे आहे स्वस्तात जातो. सो म्हणून मी 6चा घेतला. यामधले मला एवढे 6 गरजेचे नाही आहेत. 4 वगैरे लागतील. 2 मी मम्मीला देईल म्हणजे तिचंही काम धकेल आणि माझंही होईल. सो अशा पद्धतीने तुम्हीही जर तुम्हाला असं अरेंजमेंट करायची असेल तर तुम्ही 6चा सेट घेऊ शकतात. त्या प्राईसमध्ये डब्यांची क्वालिटी खूप छान आहे. सो तुम्हाला हवं असेल असं ऑर्गनाईज करायचं असेल फ्रीज मग तुम्ही घेऊ शकतात. आणि अजून 1-2 गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं जशा येतील तसं मी व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. चला आता सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. कसे वाटले सगळे प्रोडक्ट मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडले असतील घ्यायचे असतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि असेच अजून कुठल्या गोष्टींचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील म्हणजे हॉल मला नक्की तेही कमेंटमधून सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी तसे हॉल जे आहेत ते घेऊन येईल. चला मग भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.